हाय हॅलो गुड मॉर्निंग गाईस। तर आज बघू शकता इथं गावरान छोल्याची भाजी मुलांना टिफिनसाठी केला होता। मुलांचा टिफिन रेडी केला आणि त्यानंतर आपली सॉरी वळली ती किचनकडे। आता इथं भांडी वगैरे अशी व्यवस्थित घासून वगैरे घेतली आहे आणि त्याच्यानंतर इथं किचन वाटा क्लीन करायला घेतलेला आहे, कारण जोपर्यंत किचन वाटा क्लीन होत नाही तोपर्यंत काम झाल्यासारखं वाटत नाही। आणि आज काम देखील खूप जास्त होतं, त्यामुळे आज मॉर्निंगला सगळी कामं लवकर उरकायचं ठरवलं होतं, पण जो टाइम व्हायचा तो होतच असतो दुपारचा, कारण आज गॅलरी पण देखील थोडीशी साफ वगैरे करायची होती आणि इथं गॅलरीला थोडेसे जळमाट वगैरे झाले होते, म्हणून ते देखील असे व्यवस्थित साफ करून घेतले, कारण जाळ्या वगैरे झालेल्या खरंच घराला चांगल्या नसतात। त्याच्यामुळे वर जसे जाळ्या दिसतात तसं मी क्लीन करत असते, म्हणून पहिल्यांदा जाळ्या वगैरे इथं व्यवस्थित साफ करून घ्यावे म्हणल्या। आणि कसं आहे की जाळ्या वगैरे झाल्या की नाही की मग चैन पण पडत नाही। आणि इथं लगेच कपडे वगैरे पण धुवून टाकली स्वच्छ, कारण आज ऊन खूपच चांगलं पडलं होतं, पावसाचं वातावरण देखील नव्हतं। तुम्ही इथं बघू शकता बाहेर किती छान असा प्रकाश आहे आणि असं वाटत होतं खुर्ची टाकून गॅलरीत बसावा, पण एवढा टाइम कसला भेटतोय तेव्हा बसण्यासाठी। आणि इथं जे डीमार्टमधून सामान आणलं होतं ते देखील म्हणलं इथं भरून ठेवा, कारण कसं आहे मुलं यायच्या आत जेवढी कामं उरकता येईल तेवढी उरकलेली बरी असती, कारण मुलं एकदा घरी आले ना मग ह्या कसल्याच कामांना हात वगैरे लागत नाही, म्हणून म्हणलं इथं पहिल्यांदा कामं वगैरे उरकून घ्यावे। आणि जास्त काही सामान आणलं नाही, थोडंच सामान आणलं होतं, कारण किराणा तर मी ऑलरेडी अगोदर भरला होता। आणि ही कपं मी चहा पिण्यासाठी डीमार्टमधून आणले आणि कपं वगैरे खरंच खूप छान भेटतात डीमार्टमध्ये। इथे ओली खजूर वगैरे आणली होती, ती देखील अशी व्यवस्थित बर्नीमध्ये सोडून घेतली। आणि स्वराजला एक डब्बा आणायचा होता खेळणी वगैरे ठेवण्यासाठी, तो देखील इथं डब्यामध्ये त्याने आधीच खेळणी वगैरे भरून ठेवली, कारण त्याला दम कुठल्याच गोष्टीचा निघत नसतो। पोह्याचं देखील इथं एक पॅकेट आणलं होतं, ते देखील भरून ठेवलं। आणि बघू शकता 299 रुपयामध्ये खूप छान असा डब्बा इथं भेटलेला आहे। आणि त्याच्यामुळे त्यांनी खेळणी वगैरे इथं भरून ठेवलाय आणि त्याला देखील सांगितलं की खेळून झाल्यावर यातच वस्तू टाकत जा, कारण सकाळचा अर्धा टाइम त्याच्या खेळणी जोळ करण्यामध्येच जातो। आणि त्याच्यानंतर आपलं हे बारीक सारीक कामं जी आहेत म्हणलं ती पटकन उरकून घ्यावे। आणि परत जे सामान भरलेलं होतं ते व्यवस्थित असं किचनमध्ये नेऊन ठेवलं, कारण काय होतं राहिलं की मग ती कामं तशीच राहून जातात। आणि त्याच्यामुळे इथं म्हणलं पटकन किचनमध्ये वगैरे सामान ठेवून द्यावे। आणि तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला ते देखील मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। आणि त्याच्यानंतर मी जरा फ्रेश झाले, कारण मला आज जायचं होतं बाहेर, त्यामुळे छान असं थोडंसं रेडी झाले, स्वतःला रेडी केलं। आता भेटूया